जुन्नर टाइम्स क्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। शिरूर भाजी बाजारातून चालताना धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून रमजान उर्फ टिपू आझम पटेल या तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने मारून दुखापत केल्याप्रकरणी गणेश गावडे राहणार पाचलनेमाळा तलडोबाची वाडी शिरूर याच्यावर शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी रमजान पटेल हे भाजी बाजारातून जात असताना त्यांना आरोपी गणेश गावडे याचा धक्का लागला होता। नीट चल असं म्हटल्याच्या कारणावरून दोघात वाद झाले। नंतर लोकांनी हा वाद मिटवला होता, परंतु यानंतर आरोपी गणेश गावडे हा पुन्हा भाजी मार्केट या ठिकाणी आला व फिर्यादी पटेल यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने मारून त्यांना दुखापत केलेली आहे। हायवा गाडी व ट्रॅक्टर कंपनीमध्ये का लावत नाही अशी विचारणा करत 4 जणांनी शिरूर करडे या ठिकाणी प्राइम कोल्ड स्टोरेज कंपनीचे मॅनेजर श्रीकांत साहू यांना हॉकी स्टिक लाकडी काठीने बेदम मारहाण केल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी अमोल विलास देशमुख, प्रणव राजेंद्र जगदाळे, अमोल नितीन देवरे व एका अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। मॅनेजर श्रीकांत साहू हे त्यांच्या घरी आल्यानंतर आरोपीने त्यांना त्यांच्या घरासमोर गाठून त्यांच्यावर हल्ला केला। फिर्यादीची पत्नी मोठमोठ्याने ओरडू लागल्याने हल्लेखोर तेथून निघून गेले। जखमी अवस्थेतील श्रीकांत साहू यांना सरकारी दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलेले आहे। रात्री उशिरा दारू पिऊन आमच्या रूममध्ये येऊन गोंधळ घालायचा नाही असं सिनियर विद्यार्थ्यांना सांगितल्याचा राग डोक्यात ठेवून तब्बल 3 महिन्यानंतर तिघांनी ज्युनियर विद्यार्थ्यांना लाकडी गज व हाताने मारहाण केली। आळेफाटा पोलिसांनी आरोपी प्रसाद दिनकर, अजय घोरड व सतीश मोरे या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। हे सर्व विद्यार्थी असून आळेफाटा परिसरातील एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये शिकतात। तिघेही आरोपी रात्री उशिरा दारू पिऊन आरडाओरडा करत होते याची तक्रार इतर ज्युनियर विद्यार्थ्यांनी केली। याच रागातून तब्बल 3 महिन्यानंतर या तिघाही आरोपींनी फिर्यादी विद्यार्थी व त्याच्या इतर 3 विद्यार्थी सहकाऱ्यांना मारहाण केली। मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असून देखील मुलीशी शारीरिक संबंध निर्माण करून तिला गर्भवती केल्याच्या आरोपावरून खेड पोलिसांनी सचिन गुलाब निर्मळ राहणार साकुर्डी निर्मलवाडी तालुका खेड या आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे। खेड पंचायत समितीमध्ये केलेल्या अर्जावर काय कारवाई झाली हे विचारणा करणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्याच्या विरोधात अधिकाऱ्यांनी खेड पोलीस ठाण्यामध्ये सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे। यशवंत लक्ष्मण पवळे राहणार वाकळवाडी तालुका खेड असं गुन्हा दाखल केलेल्या आरटीआय कार्यकर्त्याचं नाव आहे। याबाबत खेड पंचायत समितीचे अधिकारी सोमनाथ कारंडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पवळे हे अर्जाची स्थळप्रत घेऊन या अर्जावर काय कारवाई झाली याची विचारणा करू लागले। यावर कारंडे यांनी अर्जात सुटसुटीत विषय टाकत चला व एकच विषय टाकत जा असं म्हटल्याच्या कारणावरून पवळे यांनी फिर्यादीशी वाद घातला। फिर्यादीच्या हातातून माहिती अधिकार कागदपत्रे हिसकावून घेऊन आमच्या पैशातून फुकटचा पगार घेतो असं म्हणून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणला असल्याची फिर्याद कारंडे यांनी खेड पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे। अपघातग्रस्त झालेल्या स्विफ्ट गाडीमध्ये गोवंश मांस आढळून आल्यामुळे खळबळ उडाली। मनसर पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पहाटेच्या वेळेस नंबर नसलेल्या स्विफ्ट कारचा निगोटवाडी चिंचपुरे मळा या ठिकाणी पुणे नाशिक हायवेच्या सर्व्हिस रोडवर अपघात झाला। त्यातील आरोपी हा पळून गेलेला असून गाडीमध्ये तब्बल 400 किलो गोमांस आढळून आलेला आहे। याबाबतचा अधिक तपास मनसर पोलीस करत आहेत। डीजेला बंदी असताना देखील घोडेगाव शहरात मोठमोठ्याने डीजे लावणाऱ्या 2 डीजे वाहनांवर घोडेगाव पोलिसांनी कारवाई केलेली आहे। गणेशा डीजेचे विनीत उद्धव खांडगे राहणार पिंपळगाव तर्फे नारायणगाव जुन्नर व राहुल रामचंद्र वाणी राहणार नारायणगाव तसेच मल्हार डीजेचे चालक सूरज सुभाष पातकर राहणार घोडेगाव या तिघांच्या विरोधात घोडेगाव पोलिसांनी गुन्हे दाखल केलेले आहेत।